नमस्कार मित्रांनो, चला भाग 1 आपण कंप्लीट केलेला होता. आता आपण भाग 2 बघणार आहोत घातांक चॅप्टरचा. ठीक आहे, भाग 1 मध्ये आपण मला वाटतंय नियम 3 पर्यंत पूर्ण केलेले होते आणि भाग 2 मध्ये आता आपण जाणार आहोत. आता या लेक्चर मध्ये पूर्ण घातांक राहिलेला हा कंप्लीट होईल आपला. ठीक आहे, चला पहिलेचा व्हिडिओ कंप्लीट केला असेल तरच हा दुसरा बघा, डायरेक्ट दुसरा बघू नका, कारण महत्त्वाचे नियम मागे झालेले आहेत आणि तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्हाला मागचे नियम माहीत पाहिजेत बघा. त्याच्यामुळं भाग 1 जो आहे तो पूर्ण कंप्लीट करा आणि तो कंप्लीट केल्यानंतर मग तुम्ही भाग 2 मध्ये या. ओके, चला तर आता आपण मला वाटतंय कुठपर्यंत आलो होतो बघा बरं एकदा. हे साऊंड चेक करू द्या, हे महत्त्वाचं आहे, कारण आवाजच जर नाही आला तर मग अवघड होईल ना. चला भाग बघूत आता. मला वाटतंय 35 की 32 क्वेश्चन नंबर पर्यंत आलतो. हे सगळे नियम आपले झालेले आहेत, पूर्ण नियम झालेले आहेत. आपल्याला मला वाटते 32 नंबरचा प्रॉब्लेम काहीतरी आपला झालेला होता. हा प्रॉब्लेम झाला होता का? नाही, हा झालेला नव्हता. हा पण झालेला नव्हता, थोडंसं मागे होतो आपण. हा पण नाही वाटते, हा पण नाही. ओके, थोडंसं मागे होतो. हां, हे आपण इथपर्यंत आलेलो होतो. हा नियम आपला बाकी होता. ओके, चला तर हा नियम 4 आहे. आपण इथून मागचे तिन्ही नियम कंप्लीट केलेले होते. त्याच्यानंतर त्या मागच्या नियमांचं इथं सुद्धा काम आहे, कारण जर तुम्ही प्रॉब्लेम बघितले ना, बघा गुणाकार मागचा नियमच आहे है ना, परंतु नवीन काय आलंय ते आता आपल्याला इथं कळणार आहे. चला या. आता हा जो नियम आहे हा काय म्हणतो? हा नियम, जर घाताचा घात असेल तर त्यांचा गुणाकार घ्यावा. एकच मिनिट. हां चला, क्लिअर आहे. ओके, घाताचा घात असेल तर त्यांचा काय घ्यायचा? गुणाकार घ्यायचा म्हणले. आता घाताचा घात याचा अर्थ काय बघा बरं. समजा घाताचा घात म्हणले म्हणजे काय, समजा 4 असेल ना, याच्या डोक्यावर आणखी 3 आहे, याच्या डोक्यावर कुठेतरी इथं 5 आहे, त्याच्या डोक्यावर आणखी काय आहे? 6 आहे. तर याला काय म्हणतो आपण? घाताचा घात म्हणतो. याला काय म्हणतो आपण? घाताचा घात म्हणतो. ठीक आहे, चला मग आता हे जे घाताचा घात आहे तर हा नियम काय म्हणतो? समजा जर तुमचा घाताचा घात असेल तर काय घ्या म्हणले? त्यांचा गुणाकार घ्या म्हणले. म्हणजे याचा अर्थ काय बघा बरं आता. चला आता काय म्हणते बघा. घाताचा घात, 7चा घात काय आहे? यम, आणि त्यांचा घात काय आहे? यन. म्हणजे त्याला असं घ्या म्हणले, 7च्या डोक्यावर घाताचा घात गुणाकार यम गुणिले यन. आलं लक्षात? चला आता इथं काय आहे बघ, सांगा बरं. पीचा घात किती आहे? 3, त्याचा घात 2, त्याचा घात 3, म्हणजे असं म्हणूत का? पीचा घात 3 घाताचा घात गुणाकार गुणिले 2 गुणिले 3, म्हणजे पीच्या डोक्यावर 6, 6 त्रिक 18. आले? चला इथं सांगा बरं. 7च्या डोक्यावर, बोला, 7च्या डोक्यावर 3, त्याचा घात 2, म्हणजे काय लिहिणार? 3 गुणिले 2, म्हणजे 7चा काय आला? 6वा घात. बरोबर आहे. आता हा जो प्रश्न आहे ना खालचा, ह्याच्यामध्ये काय म्हणलंय बघा. एक्सच्या डोक्यावर काय? एक्सच्या डोक्यावर किती दिसतंय? 3, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 0. बरोबर आहे. म्हणजे घाताचा घात, घाताचा घात, घाताचा घात अशी ही सिरीज आहे. म्हणजे याला आपण म्हणू काय? घाताचा घात गुणाकार 3 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 5 गुणिले 0. बरोबर आहे. म्हणजे एक्सच्या डोक्यावर काय होईल सांगा बरं. आता इथंच लिहूत की खाली. आता तुम्हाला ह्या संख्यांच्या गुणाकारामध्ये एक 0 दिसतंय. काय? एक 0 दिसतंय. मग कोणत्याही संख्येला जर 0ने गुणलं तर उत्तर काय येत असते? कोणत्याही संख्येला गुणा, उत्तर काय येते? 0 येते. म्हणजे याचा अर्थ एक्सच्या डोक्यावर काय? 0. आणि कोणत्याही संख्येचा घात 0 असेल तर उत्तर काय येते? 1 येते. घातांकाचा पहिला नियम है ना. ओके, चला मग आता आपल्याला जायचं आहे. आता हे झालं की बाबा हा नियम काय सांगतो, त्याचं जे काही म्हणणं आहे ते सांगण्याचं हे प्रश्नांनी या प्रयत्न केलाय. बरोबर आहे आपल्याला. मग आता याचा ऍप्लिकेशन टाईप काय प्रश्न असतात ते बघू. आता प्रश्न याच्यामध्ये जास्त आहेत बघा, कारण मागच्या सर्व नियमांचा याच्यामध्ये पुढे उल्लेख केलेला आहे, म्हणजे ते नियम लागताय. आता पहिल्यांदा थोडंसं बेसिक बघू. 4थ्या नियमाचे बेसिक क्वेश्चन. या आता तुम्हाला काय काय म्हणले बघा. इथं पाया किती आहे? 2p. इथं किती आहे? 4. इथं किती आहे? 2. पाया आपली कंडिशन काय? पाया समान असावा. बरोबर आहे. मग मला सांगा, इथं पाया तुमचा 2 आहे, इथं 4 आहे, इथं 2 आहे. मला सगळीकडे पाया काय पाहिजे? 2 पाहिजे. बरं, मग मी याला असं लिहू का?
2p बर या 4ला काय लिहिणार बघा 2 आणि त्याचा वर्ग आणि डोक्यावर काय आहे 3 इक्वल टू 2चा काय 6. आता ही जी स्टेप आहे ना ही तुम्ही आपल्या आपल्या माइंडमध्ये करायला पाहिजे आणि डायरेक्ट तुम्ही कोणत्या स्टेपला यायला पाहिजे कमीत कमी इथं तरी यायला पाहिजे 2च्या डोक्यावर p गुणिले 2च्या डोक्यावर घाताचा घात गुणाकार 6 इक्वल टू 2च्या डोक्यावर काय 6. बरोबर आहे. चला मग आता पाया यांचा काय दिसतोय मला सारखाच दिसतंय. मग वरच्यांचं काय करायचं गुणाकारामध्ये पाया समान असेल तर घातांकाची काय करायची बेरीज म्हणजे p + 6 इक्वल टू 2च्या डोक्यावर काय 6. आता इथं जर तुमचे पाया समान असतील तर त्यांचे घात काय करायचे कंपेअर करायचे म्हणजेच काय करायचं पाया गायब करायचा आणि वरच्याला बरोबरीला मांडायचं म्हणजे p + 6 इक्वल टू काय 6. आता मला सांगा पुढे 6 आहे हे 6 तिकडे गेला तर काय झाला -6 उत्तर काय आलं 6 - 6 0 म्हणजे याचं उत्तर काय येतंय 0. कळालं का. हा आहे आपला नियम 4था वापरून मागचे सुद्धा नियम वापरले कोणते दुसरा नियम वापरला गुणाकारावाला है ना पाया समान असेल गुणाकारात घातांकाची काय करायची बेरीज तो नियम. म्हणून तुम्हाला म्हणलं जसजसं आपण पुढे जाऊत ना ते मोठे जे प्रश्न आलेत ना थोडेसे लेंदी टाईप आणि IBPS क्लर्कवाले आणि TCS वाले ते सगळ्या नियमांचा वापर करा असं त्याचा अर्थ होतो एकाच प्रश्नात. ते प्रश्न जास्त आपल्याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे चला या आता पुढचा क्वेश्चन बघूत. आता इथं बघा काय आहे. आता आपल्याला उत्तर विचारले का ओके उत्तर विचारलेलं आहे. तुम्हाला 2ची सिरीज मागच्या लेक्चरला तुम्ही लिहून घेतली का है ना 2ची सिरीज तुम्ही मागच्या लेक्चरला लिहून घेतली. बघा 3ची एक थोडीशी सिरीज माहित पाहिजे जास्त नाही. 3चा 1वा घात काय असते 3 3चा 2रा घात काय असते 9 वर्ग दिसतंय ना 3चा 3रा घात काय दिसतंय घन 27 याच्यात 3 पट करायचं 3चा 4था घात किती येतंय 81 3चा 5वा घात 3चा 5वा घात म्हणजे याच्या तिप्पट किती येईल बरं 8 त्रिक 24 येतंय ना म्हणजे याचा अर्थ याच्या तिप्पट 3 आलं आणि 8 त्रिक 24 243 है. आता आपल्याला एका प्रश्नामध्ये 3चा 6वा घात पण येतंय म्हणजे याच्या तिप्पट 3चा 8वा घात एका ठिकाणी लागलेला आहे. आपण पुढे बघू ते एक थोडीशी ही अशी सिरीज तुम्हाला माहित पाहिजे. आता बघा कमीत कमी पाया असणारी संख्या किती आहे. आता इथं 3 आहे याच्या डोक्यावर काय आहे काही नाही म्हणजे 1 असणार आहे बरोबर आहे. मग मला या सगळ्यांना पाया 3च्या स्वरूपात लिहायचंय कसं लिहू 81ला काय लिहिणार 3चा कितवा घात 4था घात है ना आणि त्याच्या डोक्यावर काय आहे 3.6 या 9ला काय लिहू 3चा 2रा घात आणि त्याच्या डोक्यावर काय आहे 2.7 आहे ओके भागिले याला पण तसंच करणार 3चा 4था घात डोक्यावर मात्र काय आहे 4.2 आणि इथं 3चा 1वा घात. आता घाताचा घात गुणाकार लास्ट एक स्टेप आणि त्याच्यानंतर उत्तर काढू ना 3. आता याचा आणि याचा गुणाकार 36 आणि 4 यांचा गुणाकार करा नंतर मग पॉईंट ठरवा काय करायचंय. मग 36 गुणिले 4 केलं तर 144 येते का बघा बरं 36 आणि 36 72 72 आणि 72 144. आता द्या एक संख्या सोडून दशांश ओके गुणिले 3च्या डोक्यावर 27च्या दुप्पट करा 54 नंतर द्या एक संख्या सोडून दशांश आले भागिले 3च्या डोक्यावर यांचा गुणाकार किती 42 किती होतात जळून जाऊ द्या गुणाकार करा 4 दोन्ही 8 4 चूक 16.1 आणि गुणिले काय 3च्या डोक्यावर 1. आता मला सांगा वरच्यांची बेरीज जर करायला गेलात तुम्ही तर किती येते बघा पाया समान घातांकाची बेरीज करा 14.4 आणि 5.4 ते 0.4 बाजूला ठेवा 14 + 5 19 आणि 0.4 0.8 म्हणजे 19.8 आणि भागिले ह्यांचं काय येते 16.8 + 1 म्हणजे 3च्या डोक्यावर 17.8 लास्ट. आता पाया समान आहे 3 3 आणि भागाकारात घातांकाची काय करायची वजाबाकी मग 3च्या डोक्यावर 19.8 मधून 17.8 गेले उरले किती 2च उरले किती 2 मग ते 2 मग उत्तर काय आलं तुमचं काय दिसतंय 3चा वर्ग म्हणजे 9 हे करेक्ट आन्सर आहे. काय आहे 9 हे करेक्ट आन्सर आहे. आलं का लक्षात बघा म्हणजे काय काय नियम वापरायचे मागे कसं बेरीज पॉईंटचं सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर असल्या तर हे प्रश्न फार इझी आहेत बघा. एखादी जर समजा आपल्याला याच्यातली अवघड वाटली ना की आपल्याला समजा कन्सेप्ट क्लिअर नसेल दशांशाचा गुणाकार तर थोडंसं अवघड आहे त्याच्यामुळे बेसिक क्लिअर असावं
ते पण तुमचं एक लेक्चर घेऊत, अगोदर हे घातांक कंप्लीट करूत, 2 लेक्चर गुणोत्तर प्रमाणचे अपलोड करूत आणि त्याच्यानंतर मग एक तुमचं बेसिकचं क्लिअर करूत है ना. म्हणजे काही मुलांचं गुणोत्तर प्रमाण पण चालू राहते पुढे, ज्यांचं बेसिक नाही त्यांचं बेसिक पण होतंय आणि काहींचा जो घातांक बाकी आहे तो पण होतो. चला या आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, 4च्या डोक्यावर यम. थोडंसं आपल्याला कव्हर करावं लागेल जास्त बरं, कारण प्रश्न आहेत 72 है ना. आता आपण 24लाच आहे, म्हणजे आणखी 48 क्वेश्चन बाकी येतं. चला या आता इंटू 4च्या डोक्यावर घाताचा घात काय करा, गुणाकार 15. आता मला सांगा पाया काय पाहिजे मला, इकडं 4 4, इथं बी काय पाहिजे 4, पण तिथं 4 नाही आहे, त्याला 4 करून घ्या. कसं करायचं, 16 आहे, त्या 16ला काय लिहू, 4चा वर्ग आणि त्याच्या डोक्यावर ऑलरेडी काय आहे 4. मग इकडं पाया समान 4, घातांकाची काय करा बेरीज इक्वल टू 4च्या डोक्यावर दोघांचा गुणाकार किती येतो, 8 येतो. आलंय. मग आता हे जर दोघं सारखे असतील तर वरच्यांना इक्वल करा बरं, m + 15 = 8. मग m = 8, हे 15 तिकडे न्या, काय झाले होते -15. चला मग m = दोघांचे चिन्ह वेगळे करा, वजाबाकी 8 आणि 15, वजाबाकी किती 7. आता बोला मोठं कोण 15, त्याचं चिन्ह मायनस, म्हणजे उत्तर काय आलं, m = -7. किती आलं, m = -7. ओके चला नेक्स्ट. हां ओके या आता इथं बोला बरं काय येतं ते. आता आपल्याला त्यानं काय म्हणलंय, 3चा m-वा घात, इथं देताना तुम्हाला 9चा 10वा घात दिलाय, मग लिहा ना 3चा m-वा घात, इथं भागिले आहे हा, गुणिले नाही. आता मला पाया 3 3 3 असाच पाहिजे, पण इथं 3 आहे का, 9 आहे. बरं मग मी त्या 3ला काय लिहितो, 9ला काय लिहितो, 3चा वर्ग आणि त्याच्या डोक्यावर काय आहे 10. आता मला पुढं पण काय पाहिजे, पाया 3च पाहिजे, पण तिथं तरी 1 दिसतंय. मग तुम्हाला मागच्या लेक्चरला मी क्लिअर केलं हे. आता इथं उत्तर एकच येईल, म्हणजे त्याची किंमत बदलणार नाही, पण पाया काय पाहिजे 3 पाहिजे. लिहा ना पाया 3. आता याची किंमत बदलणार नाही, म्हणजे काय, याची किंमत 1च यावं, याचं उत्तर 1च यावं. केव्हा येतं, जर इथं 0 लिहिला तर. ओके मग झाला पाया सगळ्यांचा सारखा. आता बोला 3चा m-वा घात भागिले 3चा 2 गुणिले 10 किती हो 20 = 3चा काय 0. चला आता पाया समान आहे, भागाकारा मध्ये घातांकाची काय करा वजाबाकी, m - 20 = 3चा काय 0. चला हे दोघं जर सारखे असतील तर वरच्याला सारखं मांडा, m - 20 = 0. आता बोला ह्या 20ला तिकडे घेऊन चला बरं, -20 होय, तिकडे जाऊन काय झालं +20, म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर काय आलं +20. उत्तर काय आलं +20. ओके क्लिअर झालं. चला नेक्स्ट. आता मागचा कोणताही नियम पुढे लागू शकतो, हा जे झालेत ना नियम, ते नियम तुमचे क्लिअर असावेत. चला या आता इथं पण तुमचा काय पाहिजे, पाया 4 पाया 4 पाया 4. ओके पण इथे पाया 4 नाही आहे, त्याला करून घ्या. चला इथं काय लिहू बघा 4, इथं काय लिहू 4. आता हे m आहे, हा तिथं हे झालंय, म्हणजे m = किती विचारले ना तुम्ही, म्हणाल m कुठे आहे, तिथं m इथंच आहे, हे mच आहे. ओके त्याला m करा. 4च्या डोक्यावर m आणि त्याचा घात काय आहे 2, मग m गुणिले 2 2m है ना. गुणाकारामध्ये 16ला काय लिहिणार 4चा वर्ग, इकडं काय 4चा 20वा घात. मग 4च्या डोक्यावर पाया समान आहे, वरच्यांची बेरीज करा. इथं तुम्ही डायरेक्ट बेरीज करू शकता बरं है ना. कसं, वरच्यांची बेरीज = हा, तसंही करू शकता, पण एक स्टेप इथं थोडंसं लिहा, कारण जे मुलं बेसिक आहेत ना त्यांना नाही समजत की बाबा एखादी स्टेप आपण स्किप केली की, हां त्याला जेव्हा सराव होतो, त्याचा जेव्हा प्रॅक्टिस भरपूर होते, त्यानंतर त्याला सांगण्याची गरज नाही. चला 2m + 2 = किती 20, मग 2m = हे 2 तिकडे न्या. आता इथं तुमच्या सगळ्या स्टेप कट व्हायला पाहिजे, परंतु जे बेसिकवाले मुलं आहेत त्यांचं थोडंसं अवघड होतं हे. चला आता यांची वजाबाकी किती 18, वजाबाकी आली 18 + 18, कारण मोठं कोण आहे 20. आता हे 2 गुणाकारात आहे, तिकडे जाऊन भागाकारात, तर उत्तर काय आलं 9. उत्तर काय आलं 9. ओके म्हणजे तुम्हाला कशाची किंमत विचारली, m ची किंमत काय आली 9 आली. कळालं. चला ओके त्याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचंय. चला या धीरे धीरे आता याच्यामध्ये प्रश्नांची लेवल थोडीशी वाढत जाईल पुढे. आता 3चा 10वा म्हणलंय,
कशाचा 3चा 10वा बरोबर आहे. मग 3चा 10वा गुणिले आता मला इथं पाया 3 पाहिजे पण 3 नाही, मग तिथं 81 आहे. मग 81ला कसं लिहिता बरं 3च्या सोबत? आता सिरीज लिहून दिलतो मी. 3चा चौथा घात म्हणजे काय 81. मग तुम्ही इथं काय म्हणणार 3चा चौथा घात हे झालं 81, त्याच्या डोक्यावर यम जशास तसं. इथं पण 27ला काय म्हणणार 3चा तिसरा घात आणि त्याच्या डोक्यावर 5 आहे. मग आता एक स्टेप वाढवा, 3चा 10वा इंटू 3चा काय 4m, कारण 4 गुणिले यम होणार. इकडं 3चा काय 15 बरोबर आहे. पाया समान आहे, मग वरच्याची काय करा बेरीज करा. डायरेक्ट मांडू शकता 10 + 4m = 15. कळालं हे? या आता आपल्याला काढायचं यम, मग 4m तिथंच ठेवा, 15ला 15, 10 तिकडे न्या बरोबर, -10 झाले. मग m = यांची वजाबाकी सांगा बरं 5, हे भागाकारात 4 म्हणजे m = काय आलं 5 किती 5/4. m = काय आलं 5/4. कळालं? चला आता बरेचसे तुमचे कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील इथून मागचे. या नियमापर्यंतच तुम्हाला हे नियम महत्त्वाचे येतं, पण एखादा प्रश्न असा येतो की जो याच्या पुढचा नियम महत्त्वाचा आहे. कसं काय बघूत आता तिथे गेल्यानंतर. चला या नेक्स्ट क्वेश्चन. हां, आता इथं काय दिसतंय बघा बरं, तुम्हाला पी ची किंमत विचारली. चला या आता आपल्याला काय दिलेलं आहे 7च्या डोक्यावर पी. पाया काय पाहिजे मला 7 पाहिजे बरोबर आहे. मग 7च्या डोक्यावर 4p गुणिले 7च्या डोक्यावर 17 त्याचा घात 4 म्हणजे 68. ओके, आता मला समोर पाया 7 पाहिजे, परंतु किंमत तर 1 दिसते. मग लिहा ना 7 पाया लिहिला, ह्याची किंमत 1 येवा. मग केव्हा येते जेव्हा त्याच्या डोक्यावर 0 लिहिता, म्हणजे पहिला नियम वापरा. मग आता पाया समान आहे, वरच्याला मांडा बरं डायरेक्ट 4p + 68 = काय 0 काय 0. मग तुम्हाला काय विचारलंय बघा, आता हे 68 इकडे घेऊन गेलो तर काय झालं -68. मग मला सांगा हे -68 हे p इथं गुणाकारात, त्याला इकडे जर नेलं तर काय झालं ते भागाकारात. याला भाग दिला तर काय येते 4 × 1 = 4, 2 उरले 28 झाले, 4 × 7 = 28. मायनस आहे हा ते -17. कळालं -17. ओके, चला नेक्स्ट. हां, आणखी हे बघा, हे त्याच पद्धतीचा प्रश्न काय म्हणतो हा प्रश्न बघा. चला आता 2च्या डोक्यावर 4 त्याच्या डोक्यावर 3m, मग 2च्या डोक्यावर यांचा सगळ्यांचा गुणाकार करा. 4 गुणिले 3m म्हणजे किती m 12m भागिले आहे 2च्या डोक्यावर 12. आता मला इकडं काय पाहिजे, इकडं पाहिजे मला पाया 2, पण आहे काय 16. मग 16ला 2च्या स्वरूपात कसं लिहिता 2चा कितवा घात चौथा घात आणि त्याच्या डोक्यावर किती आहे 10. मग आता पाया समान आहे, वरच्याची करा वजाबाकी -12 = 2च्या डोक्यावर काय आलं 4 गुणिले 10 40 आलं. चला बोला बरं, हे जर दोघं तुमचे सारखे असतील तर वरच्याला सारखं मांडा. 12m - 12 काय आहे 40 आहे. मग m = बघा आता बरं 12m लिहू, 12m = हे 12 तिकडे घेऊन चला बरं, 40 + 12 डायरेक्ट लिहूत का 52. बरं मग m = काय 52. हे 52 कुठून आलं, हे 12 तिकडे गेले तर काय झाले मायनस होते प्लस झाले, 40 + 12 52. आता हे 12 जे आहेत ना गुणाकारात आहेत, हे भागाकारात जातील. 12 4 त्रिक 12, 4 × 1 = 4, 4 त्रिक 12 म्हणजे 13/3 आन्सर करेक्ट आहे. 13/3 आन्सर करेक्ट आहे. कळालं? यस, ओके. चला नेक्स्ट. वर्कबुकमध्ये लिहित चला बरं. हां, कारण हे प्रश्न महत्त्वाचे येतं आणि तुम्हाला नंतर हा चॅप्टर शिकण्याची गरज नाही, कुठूनच चॅप्टर शिकण्याची गरज नाही. याचप्रमाणे ना एकदा सिम्प्लिफिकेशन नावाचा पण चॅप्टर आपल्याला घ्यावं लागतंय. सिम्प्लिफिकेशनमध्ये तुमचे थोडेसे आपले जे बीजगणिताचा भाग आहे तो लागतो. a - b² a² - b², ह्या गोष्टी जे आहेत ना तिथं सिम्प्लिफिकेशनमध्ये लागतात. आपण ते पण एका लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. अवघड थोडंसं कोणाचं झालं बघा, जे पहिल्या शिफ्टचे मुलं आहेत ना, म्हणजे कोणते ज्यांचा पेपर 17 तारखेला आहे किंवा 18 19ला आहे, 24च्या आतमध्ये आहे ना, त्यांचं थोडंसं अवघड झालं, म्हणजे गडबड झाली आहे ना. परीक्षा थोडंसं वाटलं लांबेल पण नाही लांबली.
असो चला, त्यामुळेच तर आपण ते टेस्ट सिरीजचं जे होता प्लॅन तो बी मला थांबावा लागला, कारण त्याला वेळ द्यावा लागतो भरपूर. कारण आपण टेस्ट सिरीज जी काढली होती ना ते असे तसे नव्हते, म्हणजे PDF च्या स्वरूपात सगळे पेपर रेडी आहेत सगळं, फक्त काय आहे अपलोड करणे त्याचं व्हिडिओ सोल्युशन टाकणे, त्या एकाच गोष्टीमुळं त्याला वेळ लागतो जास्त, म्हणून थोडंसं आपण थांबवलं. कारण ते करायला गेलं की हे राहू लागलं, म्हणून आपण थोडंसं हे केलं. हां, जिल्हा भरतीला मात्र ते तुम्हाला मी टेस्ट सिरीजचं अवेलेबल करून देणार, कारण जिल्हा भरतीचे पेपर रेडी आहेत आणि वेळ पण आहे तो. ओके चला या. आता ह्यानं काय म्हणले, पाया काय पाहिजे मला 4 दिसतं, इथं बी 4 पाहिजे. मग त्याला लिहा ना 4चा वर्ग, त्याच्या डोक्यावर काय m गुणिले 4चा काय आहे तिसरा घात. मला पुढे पाया 4 पाहिजे, घ्या 4, डोक्यावर काय लिहा 0 लिहा. आणि चला बोला बरं 2m प्लस किती हो 3, आणि इकडे काय 4च्या डोक्यावर 0. हां, हे जर सारखे असतील तर 2m प्लस 3 इक्वल टू काय 0. मग 2m, आता या 3ला तिकडं न्या, काय होणार ते -3. मग m इक्वल टू बघा -3 जसे असतं तसं ह्यानं गुणाकारात आहे दोघं. मग हे कुठे गेलं भागाकारात. ओके, तर -3/2 इज द करेक्ट आन्सर. कळालं, -3/2. ठीक आहे, चला नेक्स्ट. हां, हा नियम थोडासा जास्त लागतो आपल्याला, कोणता, हा चौथा नियम. त्याच्यामुळं याच्यावरती प्रश्नही भरपूर आलेले आहेत ना, म्हणजे मागचे नियम तर लागतात सोबत तिसराही चौथाही नियम लागतो. आता मला पाया काय पाहिजे, इथं बघा 4 आहे, इथंही 4 करा, इथंही 4 करा. चला 4च्या डोक्यावर काय 3m गुणिले याला काय म्हणणार 4चा वर्ग, आणि त्याच्या डोक्यावर काय आहे 1/2 आहे. ओके, इक्वल टू, आता बोला 64ला काय लिहू 4चा घन. 64ला काय लिहिणार 4चा घन. आता हे याचा घात आहे आणि त्याचा घात 1/2 आहे. मग याचा 1/2 आणि 2 यांचा जर गुणाकार केला तर काय येतो, 2 2 कटलं 1 येते. म्हणजे याचा अर्थ 4च्या डोक्यावर 3m आणि इथं घात काय येतो तुमचा 1 येतो. मग तो 1 लिहा. इक्वल टू काय आहे 4चा तिसरा घात. आता हे दोघं सारखे आहेत ना, वरच्याला सारखं मांडा. 3m प्लस 1 इक्वल टू 3. मग 3m इक्वल टू बोला 3, हे तिकडे घेऊन गेलो, भागाकार होता गुणाकार, गुणाकारच होता, तर 1 तिकडे नेलं -1. मग सांगा बरं वजाबाकी 2 आली. आता हे गुणाकारात 3 आहे, तिकडे जाऊन भागाकारात, म्हणजे 2/3 करेक्ट आहे. 2/3 करेक्ट आहे. ठीक आहे, चला या नेक्स्ट. हां, हा जो प्रश्न आहे ना थोडासा आपल्याला पुढच्या याचा होता, तो इथे आलेला आहे. काय करू 32 नंबरचा थोडासा थांबवता. 32 नंबरचा केव्हा, जेव्हा आपल्याला लास्ट नियम झाला ना त्याच्यानंतर हा 32 नंबरचा क्वेश्चन, हा TCSचा आलेला क्वेश्चन आहे, हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला तर लक्षात राहू द्या 32 नंबरचा क्वेश्चन. आता इथे या, कारण तो आहे ना वेगळा नियम आहे, त्या नियमांचा वापर आपल्याला एकदम शेवटी नियम आहे तो झाल्याशिवाय तो प्रश्न कळणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे त्याला थोडंसं लास्ट नियम झाला की वापस त्याच्याकडे येऊ. चला या बरं. आता यानं काय म्हणतंय, यानं म्हणतंय आपल्याला 625. काय म्हणले 625, त्याच्या डोक्यावर काय आहे 3x - 3. इकडं पाया किती आहे 3. मग मला इकडं सुद्धा काय पाहिजे, इकडं पण पाया 3च पाहिजे. काय, इकडं पण पाया 3च पाहिजे. मग 625 कोणाचा वर्ग आहे 25चा वर्ग, आणि त्याच्या डोक्यावर काय आहे 3x - 3. ओके, इक्वल टू, आता इथे लिहा 25च्या डोक्यावर काय लिहिणार 6 गुणिले 14 गुणिले 8 लिहिणार. बरोबर आहे. आता मला सांगा एक घाताचा घात काय करणार गुणाकार. बरोबर आहे. मग मी असं म्हणूत का 25 त्याच्या डोक्यावर 2 गुणिले 3x - 3, आणि इकडं 25च्या डोक्यावर काय हे सगळेच्या सगळे. बरोबर आहे. आता हे दोघं सारखे निघले. मग वरच्याला काय करा मांडा, याला गुणून मांडा वाटल्यास. 3 दोन्ही 6x मायनस 3 दोन्ही 6 इक्वल टू 6 गुणिले 14 गुणिले 8 आले. हां, आता तुम्ही काय करू शकता बघा, याच्यामधून इकडे बघा, याच्यामधून 6 कॉमन काढू पण शकता. दुसरी गोष्ट यांचा गुणाकार करून त्याच्यात 6 मिळवू बी शकता. सोपं काय जाईल, मला वाटतंय की कॉमन काढलेलं बरं होईल. कसं काय, 6 जर कॉमन काढले तर आतमध्ये काय उरलं x, आणि इथून 6 गेले म्हणजे 1 उरला. इक्वल टू काय 6 14 आणि 8. हे जे 6 आहेत इकडं गुणाकारात आहेत. बरोबर आहे. तिकडे जाऊन काय होतं ते भागाकारात. किती 6 6 6 कटले आले.
मग x-1 इक्वल टू, आता यांचा गुणाकार करा, किती येतंय बघा बरं, हां यांचा गुणाकार करा. यांचा गुणाकार जर केला 8 4 32, हातचे आले 3, 8 1 8, 8 आणि 3 11. आता हा इकडचा जो 1 आहे हा 1 तिकडे जाणार, काय होणार तो प्लस, म्हणजे याचा अर्थ 113 येणार. आन्सर काय येणार 113. कळालं का बघा, हे कसा होता प्रश्न, कुणीकडे गेला है ना. म्हणजे तुम्ही यांचा गुणाकार करत बसण्यापेक्षा ह्या स्टेप स्किप करत चला. हे असं आहे ना, डायरेक्ट गुणून हे मांडत चला. हे मधला जे आहे ना हे स्किप करत चला. कोणाला ज्याचा व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर झाले त्यानं, ज्यांचे झालेले नाहीत ना आणखी त्यांनी तसंच त्या स्टेपनं हे करत चला, खाली सराव करत चला. ठीक आहे, झाले ओके. या आता नेक्स्ट. आता हा प्रश्न बघा काय दिलाय आणि पुढचं विचारायचं काय आहे. हे TCS वाल्यांचं असंच आहे, म्हणजे सरळ सरळ x काढा असं म्हणणारच नाही. त्यानं पुढे दिले 16च्या डोक्यावर x मांडा, म्हणजे जे काय x येईल याच्यातून ते x या 16च्या डोक्यावर मांडा आणि त्याचं उत्तर किती येईल ते सांगा, असं काहीतरी म्हणलंय. बघा बरं, या आता आपल्याला x ची किंमत काढायची. हा, इथं पाया किती आहे 2, इथं आहे का नाही आहे. बरं एक स्टेप वाढवा, 4x - 1 इक्वल टू, चला याचा पाया काय लिहिणार 2 आणि याचं काय लिहिणार वर्ग, लिहिलं आणि त्याच्या डोक्यावर काय आहे x. मग मी काय करतो डायरेक्ट 2चा 2x लिहितो, म्हणजे कसं 2च्या डोक्यावर 2x. चला हे काय झाले सारखे झाले, वरच्याला सारखं मांडा बरं. 4x - 1 इक्वल टू काय हो 2x. त्या 2x ला इकडं आणा, 4x ते काय आहे प्लस आहे, इकडे येऊन मायनस, हे -1 आहे तिकडे जाऊन प्लस. आता सांगा 4 आंब्यातून 2 आंबे गेले, उरले किती 2 आंबे, इकडं काय 1 आहे. चला हे गुणाकारात आहे, तिकडे जाऊन भागाकारात. x ची किंमत काय आली 1/2. काय आली 1/2. बरोबर आहे. आपल्याला विचारले 16च्या डोक्यावर x, 16च्या डोक्यावर 1/2. बेसिक मध्ये मागच्या लेक्चरला सांगितलं मी काय, हे जर समजा मला असं मांडायचं असेल तर बोला तांब्यात किती, जो खाली असतो तो तांब्यात मांडायचा. लसावी मसावी तर खूप शिकलो आपण हे, पण अगोदरच्या लेक्चरला घातांकाच्या भाग 1 मध्ये तुम्हाला मी हे सांगितलंय. जे इथं असतो ना तो इथं लिहायचा, बरोबर आहे. आणि इथं 16ला 16 डोक्यावर 1वा घात लिहा किंवा नाही लिहिले तरी चालतंय. बरं इथं 2 लिहिलं म्हणजे काय आणि न लिहिलं म्हणजे काय. समजा याच्यात काहीच नसल तरी वर्गमूळ म्हणतो, आणि मी 2 लिहिलंय तरी त्याला काय म्हणणार वर्गमूळ. मग सांगा वर्गमुळात 16 किती येतंय 4. किती येते 4, म्हणजे उत्तर काय आलं 4. उत्तर काय आलं तुमचं 4. बघा ते अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात हे आपल्याला. काय कुठली तरी एक काढा म्हणतात आणि त्याची संख्या, गुणोत्तर प्रमाणमध्ये मध्यम पद काढताना तर खूप भारी पद्धतीनं प्रश्न विचारले त्यांनी. म्हणजे काय x काढा, त्याच्या पुढे एक संख्या दिलंय त्याचं मध्यम पद काढा, है ना. उद्याच्या लेक्चरला गुणोत्तर प्रमाण येणार आहे. चला एवढंच आहे की त्याचं वर्कबुक तुम्हाला परवाला मिळेल उद्याच्या ऐवजी, परंतु लेक्चर उद्यापासून स्टार्ट होतील त्याचे गुणोत्तर प्रमाणचे. चला या, हां हे थोडासा आणखी परत वेगळाच प्रश्न आहे बघा. काय दिसतंय तुम्हाला, काय करायचं ते सांगा. या आता तुम्हाला इथं किती दिसतंय पाया 3, इथं किती दिसतंय 81. मला पाया तर 3 पाहिजे. मग सांगा बरं 3च्या डोक्यावर यानं काय म्हणले x + y इक्वल टू, याला काय म्हणा 3चा चौथा घात. इथं काय पाहिजे मला 3 पाया आहे ना इकडं, तर इथं 3च पाहिजे. 3च्या डोक्यावर 4 आणि त्याच्या डोक्यावर काय आहे x - y इक्वल टू 3 आहे, बरोबर आहे. आता इकडं काही नाही म्हणजे काय आहे 1 आहे, काही नाही म्हणजे काय आहे 1 आहे. ठीक आहे. मग आता बोला बरं, इकडं हे दोघं सारखे असतील तर x + y इक्वल टू काय 4, x + y इक्वल टू काय 4. आणि इकडं काय आहे बघा, आता इथं तुम्हाला देताना असं दिलंय 4च्या डोक्यावर x - y आहे, म्हणजे या 4नं याला गुणायचंय. काय त्याला गुणायचंय, म्हणजेच काय होईल 4x - 4y इक्वल टू काय हो 1 होईल. इक्वल टू काय होईल 1 होईल. आता मला सांगा हे 2 तुम्हाला समीकरण सोडवायचेत. काय हे 2 समीकरण सोडवायचेत, बरोबर आहे. मग हे 2 समीकरण जर सोडवायचे असतील तर याच्यातलं एकतर x वाले सारखे पाहिजे, नाहीतर y वाले इकडचा आणि इकडचा सारखा पाहिजे, तेव्हा एक कटत असते, बरोबर आहे. मग समजा जर नसतील ना तर तुम्ही त्याला सारखं करून घ्या.
काय सारखं करून घ्या. मग कसं घ्यायचं, मला 4x पाहिजे किंवा 4y पाहिजे, दोघांपैकी कोणतं तरी एक पाहिजे. बरं मग मी काय करतो, 4y 4x करण्यासाठी मला याला कितीनं गुणावं लागेल, 4नं गुणावं लागेल. मग मी याला 4नं गुणतो, काय झालं बघा, 4x 4y, याला बी 4नं गुणा, 16 आले. आणि दुसरं इक्वेशन हे आहे, काय आहे ते, 4x मायनस 4y इक्वल टू काय, 1 आहे. ओके, आता यांची तुम्हाला करायची असते बेरीज. मला सांगा हे दोघं कसे दिसतात, 1 प्लस 1 मायनस कटून गेले, किती झाले, 8x इक्वल टू, चला बोला, 16 प्लस 1 काय झालं, 17. ओके, मग x इक्वल टू काय, 17 भागिले 8, x इक्वल टू काय, 17 भागिले 8, याची किंमत मिळाली. मग इथं लिहू शकता काय, 17 भागिले 8 गुणिले y काढायचे तुम्हाला. मग आता हे x ची किंमत याच्यात ठेवा काय याच्यात ठेवा, कोणत्यात ठेवा, मी याच्यात ठेवलं समजा, तर काय येते बघा, 17 भागिले 8 प्लस y इक्वल टू काय आहे, 4 आहे. इकडे काय आहे, इक्वल टू 4 आहे. मला y काढायचंय, तर याला तिकडे घेऊन चला, तर काय ते 4 मायनस 17 भागिले काय 8, तर y इक्वल टू बघा आता 8 4 32, 32 मधून 17 गेले, हा बोला, 32 मधून 17 गेले तर उरले किती तुमचे 17, याला 20 व्हायला 3 बाकी आहेत आणि 30 व्हायला 10, म्हणजे 13 आणि पुढचे 2 15, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ वरी 15 आले, तिरपा गुणाकार केलाय, यानं याला गुणलं, 32 मायनस 17 भागिले काय 8 येईल. तुम्ही 17 मध्ये 15 मिळवा, तुमचं उत्तर 32 येते. मग ही आलेली y ची किंमत याच्यात ठेवा, 15 भागिले 8, आणि चला खाली काय आलं 64, खाली काय आलं 64. ओके, वरच्यांचा गुणाकार करा बरं, 17 5 85, हातच्या आले 8, 17 1 17, 17 आणि 8 ते किती येतात, बरं जाऊ द्या, हां 17 5 85, हातच्या आले काय 8 आले. आता 17 1 17, 17 आणि 8 हे किती होतात 25, म्हणजे 255 भागिले 64, पर्याय क्रमांक पहिला. बघा प्रश्न सरळ सरळ आहे है ना, प्रश्न सरळ सरळ आहे. आता इथं तुम्हाला ह्या किमती काढाव्याच लागतात, कोणाच्या, x आणि y च्या किमती काढाव्याच लागणार आहेत. ओके, त्याच्यामुळं हे आणि विचारलंय काय, त्यांचा गुणाकार विचारलाय. फक्त जर किमती विचारल्या असत्या ना तर पर्याय घेतला असता आणि मी यांच्यात ठेवला असता. ज्या पर्यायामध्ये किंवा जे पर्याय याच्यात ठेवल्यानंतर हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं, म्हणजे काय, x ची किंमत y ची किंमत ठेवली की 4 येतं, ते तुमचा पर्याय असतो. परंतु अडचण काय आहे, यांनी ते नाही विचारलं, आपल्याला गुणाकार विचारलाय. मग त्या संख्या काढावं लागल्या आणि ते गुणाकार काढावं लागला, कळालं. म्हणजे बघा एक प्रश्न आहे कुठला, घातांकाचा, ते घेऊन कुठे गेला आपल्याला बीजगणित, बीजगणितातून पुन्हा पुढे गेलात काय, गुणाकार. म्हणजे ह्याना 2-3 प्रश्न कव्हर केल्यासारखं झालं बघा एका ह्याच्यात. ओके, आणि चला हा प्रश्न विचार करा, हा IBPS ला आलेला प्रश्न आहे, त्याच्यामुळं थोडासा लेंदी तर असणारच आहे है ना. शॉर्टकटचा जमाना गेला, तुम्हाला बेसिक क्लिअर असेल तर शॉर्टकटच्या अगोदर तुम्ही उत्तर काढू शकता. कॅल्क्युलेशनमध्ये जर बेसिक क्लिअर असेल ना, फास्ट एकदम फास्ट जायचं आणि जेवढ्या स्टेप आपल्याला स्किप करता येतील तेवढ्या करायच्या. आता या बरं हे प्रश्न कसा दिसतंय पहा बरं. आता हे जर लाईव्ह असलं असतं तर थोडंसं मजा आली असती बघा, ज्या ज्या विद्यार्थ्यांचे आन्सर्स येत आहे ना त्याच्यात कळालं असतं थोडंसं काय, कॉम्पिटिशनमध्ये कळेल तुम्हाला का बा काय उत्तर काढण्यासाठी कोणाला किती वेळ लागतो, काय आहे नेमकं कळालं असतं. ठीक आहे, चला या काय येईल बरं बघा, तरी तुम्ही वेळ घ्या. हां झालं बघा, आता कितीला लेक्चर सुरू झाले गड्या, होतं की नाही कंप्लीट, 36ला आलोय, आणखी 36 36 72 राहिले, काय तिसरं लेक्चर लागते काय. हां बघू बरं या. आता आपल्याला काय म्हणलंय, जर 0.8च्या डोक्यावर काय दिले 2.5, मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला इकडं हे असं दिलेलं आहे 0.2, इकडं पण 2च्या डोक्यावर काय दिलेलं आहे x दिलेलं आहे, बरोबर आहे. बरं काहीतरी होईल, आपण या तर पुढं तर या. दोघांचा पाया कसा आहे, सारखा आहे, लिहा 0.8, याला जागा लागेल थोडीशी कारण थोडंसं लेंदी आहे. वरच्यांची करा बेरीज, 2.5 प्लस 1.5 किती होता तो, 2.5 आणि 1.5, याचं उत्तर येतंय 4. हे 1.5 आहेत, हे 2.5 आहेत, त्यांचं उत्तर 2.5 आणि 1.5 यांची बेरीज करा 4, मायनस 0.8 याच्या डोक्यावर काय, मायनस नाही आहे ते भागाकार आहे, 0.8 याच्या डोक्यावर काय 3.5,
आता इकडे आपल्याला हे 0.2 दिले, याच्या डोक्यावर असं आहे गुणिले 2च्या डोक्यावर x आहे. ठीक आहे. हा, आता तुमच्या वर्कबुकमध्ये इथं x आहे का बघा, करेक्शन करा. जर नसेल ना तर करेक्शन करून घ्या. चला, आता आपल्याला यांचं काय करता येईल बरं. पाया समान आहे, भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी. 4 मधून अर्धा सॉरी किती आहे ते, सॉरी 0.5 आहे ते, इथं दिसलं नाही बघा, ते लाईट चमकला, ते 0.5 आहे. ओके, तर 4 मधून अर्धा गेला, कारण काय पाया समान आहे, भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी होते. मग 4 आणि 0.5 यांची वजाबाकी, 4 मधून 0.5 गेला, काय आला 3.5. ओके, इक्वल टू 0.2 याच्या डोक्यावर काय 3.5 गुणिले 2चा x घात. आता इथं काय डोकं लागतंय बरं तुमचं, बघा बरं. तुम्ही म्हणसाल सर याचा 0.8 आहे, बरं त्याला करूत बी 0.2, पण करताना लय अडचण आहे. काय त्याला 0.2 करताना खूप अडचण आहे, कारण 0.2चा तुम्ही दुसरा घात जर घेतला ना, ह्याची किंमतच बदलून जाते. तुम्ही काय घेणार आहात, 0.2चा तिसरा घात, याची किंमत बदलली ना. कशी बदलली, कारण 0.2चा तिसरा घात घेतल्यावर तुमचा घन 8 आला संख्येचा, बरोबर आहे, परंतु एक संख्या सोडून आहे त्याचा घन करतोय, म्हणजे 3 संख्या सोडून द्यावं लागेल, त्याची किंमत अशी तयार होते, तशी नाही आहे ना ती. म्हणजे याचा अर्थ काय, हा प्रश्न आहे बघा एकदम भारी. काय डोकं लावायचं तुम्हाला आता इथं कळायला पाहिजे. पहा आता कसं करायचा. या एक स्टेप हे इथलं कट करू का, बघा आता या. आता तुम्हाला 0.2 आहे, काय 0.2, याचं काही नाही, म्हणजे खाली काय असतो 1 असतो. बरं, मला दशांश काढून टाकायचा आहे, मी संख्या लिहून घेतलं, खाली 1 आहे वरी 2 आहे. वरी किती संख्या सोडून दशांश आहे 1, मग खाली काय करायचं 1 0 वाढवायचा. आता हे कुठलं आहे, दशांशाचा भागाकारातला आहे, म्हणजे तुम्हाला ते माहित पाहिजे. मग आता मी या 0.2च्या जागी 2/10 लिहितो. काय लिहिलं 2/10 आणि डोक्यावर काय आहे 3.5. आता घातांकाचा एक पुढचा नियम थोडासा इथं लागतो, तो म्हणजे असा, बेसिकमध्ये सांगलो बघा, मागच्या लेक्चरला बेसिकमध्ये सांगलो, लक्षात असेल तर. काय समजा 4/5 असेल आणि याच्या डोक्यावरती 7 असेल, तर तुम्ही याला लिहू शकता 4च्या डोक्यावर 7, 5च्या डोक्यावर 7. ओके, लिहू शकता. यस. मग त्याच पद्धतीचं मला काय करायचं, याला आता असं लिहाय आणि पुढचं लिहून घ्या ना. 2च्या डोक्यावर काय एक स्टेप आणखी बापा वाढवा, 0.8 याचा काय 3.5. इथलं सॉल्व करा. 2च्या डोक्यावर 3.5 भागिले 10च्या डोक्यावर 3.5 आणि याला गुणिले वरी जसे असतंच, 2चा x घात. ओके, आता हे 3.5 घात असलेले जे 10 आहेत ना, ह्याला मी इकडे घेऊन येतो. हे भागाकारात आहे, इकडे आणल्याला काय गुणाकारात. 0.8 3.5 ह्याला इकडं आणलो, काय 10च्या डोक्यावर 3.5. ओके, आले. हां, आता बघा पुढं कोण उरले, 2च्या डोक्यावर 3.5, 2च्या डोक्यावर x. पाया समान आहे, वरच्याची काय करा बेरीज करा, केली. आता इथं आणखी एक तुम्हाला बेसिकमध्ये जे बोललो ना मी, त्याच्यातली एक गोष्ट लागते. कोणती लागते बघा. आता समजा तुमचं वर्गमुळात 3 असे, सॉरी घनमुळामध्ये समजा 4 आहे, गुणिले घनमुळामध्ये समजा इथं 5 आहे, तर मी यांना एका वर्गमुळात लिहू शकतो का. ज्यांचं मागच्या लेक्चरला क्लिअर झालं त्यांना सांगता येईल. कसं काय, जर इथं हे सारखेच असतील, काय इथं हे सारखेच असतील, तर तुम्ही त्याला लिहू शकता एका वर्गमुळात. बरोबर आहे, एका वर्गमुळात लिहू शकता. मग तसंच आता याला ते म्हणजे हे तांब्यात जे लिहितो ना, याचाच अर्थ घात पण होतो. मग तुमचा जर समजा घात सारखा असेल, काय घात, एकच मिनिट, घात जर तुमचा सारखा असेल, जसं आता मी भागाकारात इथं बोललो होतो ना, इथं केलं तर बघा, जे जसं भागाकाराला लागू झालंय असं, तसं गुणाकाराला पण होतंय. जसं की 0.8 आणि गुणिले 10 याच्या डोक्यावर जर समजा 3.5 असेल, तर मी याला असं लिहू शकतो 0.8चा 3.5 गुणिले 10चा 3.5. सेपरेट लिहू शकतो. हे पुढचाच नियम आहे, परंतु हे प्रश्न मागच्या नियमामध्ये आपण ऍड केलेले आहेत. ओके,
चला हे असं तुम्हाला लिहू शकतो. म्हणजे काय, जर समजा यांचा घात समान असेल तर तुम्ही याला एका याच्यामध्ये लिहू शकता. म्हणजे असं दोघांचा पाया समान नाही आहे म्हणून बेरीज करू शकत नाही आहे, परंतु घात समान आहे ना, दोघांना एका याच्यात मला लिहिता येतं. ठीक आहे, ओके. चला पुढे, दोनाच्या डोक्यावर 3.5 प्लस काय x. आता यांचा गुणाकार किती? 0.8 गुणिले 10, चला 8.0 है ना, म्हणजेच काय 8, आणि डोक्यावर काय आहे 3.5 इक्वल टू 3.5 प्लस काय x. आता मी लिहू शकतो याला पाया 2च्या स्वरूपात. किती? 2चा तिसरा घात. काय लिहितो? 2चा तिसरा घात. मग 2चा तिसरा घात आणि त्याला गुणिले 3.5, बरोबर आहे. मग मी डायरेक्ट किंमत लिहितो. आता लक्षात राहू द्या, तुम्ही व्हिडिओमध्ये बघायले 2च्या डोक्यावर 3 गुणिले 3.5 म्हणजेच याचा अर्थ होतो 10.5. हे काय झालं 10.5 इक्वल टू 2च्या डोक्यावर 3.5 प्लस काय हो x. आलो की आपल्या याच्यात कसं, तुम्हाला पाया कसा दिसतोय? सारखा दिसतोय. ओके, मग पाया सारखा असेल तर वरच्यांना सारखं मांडलं. मग काय करणार, इथं लिहितो हा, काय करणार 10.5 हे 3.5 प्लस आहेत, इकडं आणलं काय झाले -3.5 इक्वल टू काय x. चला 10.5 मधून 3.5 गेले, वरचे 0.5 उडाले, 10 मधून 3 गेले, उत्तर काय आलं 7. उत्तर काय आलं 7. प्रश्न हा एक नंबर मजबूत होता बघा. कस काय हे सुधारलं तुम्हाला समजा तिथं तरच प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. म्हणजे घातांक वापरा, दशांशाचा अपूर्णांक वापरा, ते भागाकार वापरा, म्हणजे काय काय नियम लागत होते हे आपल्याला या प्रश्नामध्ये कळालं. आपण व्यवस्थित, मी कुठलीही स्टेप इथं स्किप केलेली नाही जे की तुम्हाला समजणार नाही असं केलेलं नाही. फक्त इथं आल्यानं मी स्किप केली. कसं काय, कारण हे इथून पुढचं रेग्युलर आहे म्हणून. आलं लक्षात? चला कळालं का बघा. हे म्हणजे प्रश्न जे आहेत ना, हे प्रश्न एक नंबर प्रश्न आहे बघा. ह्या पद्धतीच्या प्रश्नांचा आपल्याला आता हे, कारण हे IBPSचं आहे, याला पर्याय किती येतं 5 पर्याय आहेत. IBPSचे सगळे प्रश्न हे 5 पर्याय असतात त्यांना. ओके, मग आपलं उत्तर काय आलं आता याचं 7 आलं. उत्तर काय आलं 7 आलं. कळालं का बघा. आता तुम्ही काय काय करू शकता, इथं तुमचा पाया सारखा आहे, सारखा आहे, मग सारखा पाया असेल तर यांची डायरेक्ट बेरीज लिहू शकता. आणि भागाकारामध्ये परत पाया सारखाच आहे, म्हणजे 0.8च्या डोक्यावर यांची बेरीज मायनस हा एकाच स्टेपला लिहू शकता. पण मी तसं केल्यावरती काय होईल, काही मुलांचं जे बेसिक कच्चं आहे त्यांना ते कळणारच नाही ना, आणि मग त्याचा फायदाच नाही काही बघून, है ना. त्याच्यामुळं मी असं केलं. ओके, आलं लक्षात. चला नेक्स्ट. ओ कसा दिसतंय हो, भलता लांब लचक दिसतंय बघा. दोघं जोडी आहे, IBPS क्लर्क, मागचा आणि हा. ओके, सांगा आता काय करायचं बघा. दुसरी एक गोष्ट अगोदर थोडंसं बेसिक. 2 गुणिले 2 काय लिहितो याला 2चा दुसरा घात. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, किती वेळा 2 आहेत 5 वेळा. मग काय लिहिता 2चा 5वा घात असं लिहिता, है ना. मग आता आपल्याला इथं थोडंसं हे असं डोकं लावायचं. या इकडे किती वेळा 6 आहे, 1 2 3 4 5 6, बरोबर आहे. मग 6च्या डोक्यावर इथं 6 हे झालं याचं म्हणणं, आणि त्याच्या डोक्यावर काय आहे 7 गुणिले 6 किती वेळा आहे 3 वेळा. 6च्या डोक्यावर 3, त्याच्या डोक्यावर किती आहे 5 भागिले 6चा तिसरा. आता मला पाया कसा दिसतंय 6 6 6. मग इथं तर 216 आहे, पाया तर 6 नाही आहे. मग 216 6च्या याच्यात जर म्हणलात तर काय आहे तो 6चा घन आहे. मग 6चा घन लिहा आणि त्याच्या डोक्यावर काय लिहा x लिहा. आपल्याला x विचारले. ओके, चला या आता इथं 6च्या डोक्यावर 6 7 42 गुणिले 6च्या डोक्यावर 15 भागिले 6च्या डोक्यावर 3, 6च्या डोक्यावर 3x. आता बघा यांचा पाया समान आहे, यांची काय करणार बेरीज. या पुन्हा यांचा पाया समान आहे, भागाकार आहे, यांची काय करणार वजाबाकी. म्हणजे यांची बेरीज आणि त्याच्यातून 3 वजा करा. म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो आता कसं. बेरीज किती बरं, ह्यांची बेरीज केली की 57, बरोबर आहे. 42 प्लस 15 57. मग 6च्या डोक्यावर
57 मायनस 3 डायरेक्ट लिहितो 54. जमतंय का बघा. दोघांचा पाया समान, यांची बेरीज करणार. वापस पुन्हा दोघांचा पाया समान, भागाकार आहे, वजाबाकी करणार. मग ते करण्यापेक्षा डायरेक्ट लिहिलं मी. इकडं काय 6चा 3x. चला पाया सारखा आहे, बरोबर आहे. पाया सारखा असेल तर घातांकाची काय करायची, पाया जर सारखा असेल तर घातांकाची काय करायची, तुलना करायची. बरोबरीच्या चिन्हाच्या इकडची गोष्ट करतोय आम्ही. चला मग आता 54 = 3x. आपल्याला x काढायचंय. 3 इकडं भागाकारात आणला, इकडं काय उरला x. तर काय येतंय 18. म्हणजे x ची किंमत काय आली हो 18. x ची किंमत काय आली 18. कळालं? बघा कळालं का? चला नेक्स्ट. किती नंबरला हा आपण 37. आपल्याला 72ला जायचंय. असो वेळ लागला तरी चालतंय, परंतु गडबड नको है ना. गडबड नको. गडबडीत काहीच होत नाही आहे, म्हणजे एकही आपला चॅप्टर क्लिअर होणार नाही. गडबड नको. चला या असे प्रश्न बघितले ना की मुलांचे पांढरे डोळे होतात बघा. परंतु तुम्हाला पांढरे डोळे करण्याची गरज नाही. कस काय? लई सोपे राहतात रे हे. दिसायलाच असं दिसतंय तुम्हाला, सोपे असतात. काय करायचं बघा आता. हां एवढं आहे, थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त असते, परंतु जर बेस क्लिअर असेल कॅल्क्युलेशनचा तर फास्ट करू शकता. कसं पाहता. इथं पाया किती आहे 2/3. इथं पाया किती आहे 2/3. पाया सारखाच आहे, पाया सारखाच आहे. मग जे घात आहे त्यांचा काय करणार, गुणाकार करणार. इथं पण जे घात आहे त्यांचा काय करणार, गुणाकार करणार. पाया कसा आहे सारखाच आहे. गायब करा पाया, केला गायब. काय येणार मग 3. आतमध्ये काय 2x + 3 इंटू -3/4. ओके इक्वल टू इकडे काय लिहिणार 2/3. आतमध्ये काय 3x + 7 आणि त्याला गुणिले काय -6/5. आता दुसरी एक गोष्ट ध्यानात ठेवा, बरोबरीचं चिन्ह आहे, सगळे गुणाकारात आहेत, इकडं पण सगळे गुणाकारात आहेत. जर मायनस संख्या असेल ना तर ही मायनस, इकडचं मायनस इकडचं मायनस कॅन्सल होतंय, कट होतंय. म्हणजे तुमच्या डोक्यातून पहिले मायनस काढा. कस काय? कारण ही संख्या जर तिकडे घेऊन गेले, वरी मायनस खाली बी मायनस, मग मायनस मायनस काय करा कॅन्सल करा. मायनस गायब केलं. ओके आता तुम्हाला इथल्या इथं जर भागता येत असेल ना तर भाग द्या. काय इथल्या इथं जर भागता येत असेल तर भाग द्या. कसं भागायचं बघा. काळकामध्ये तुम्ही बघला असेल, काळकाम जर व्यवस्थित केला असेल तर इकडच्या संख्येने वरच्या संख्यांनी वरच्यांना भागू शकता, खालच्या संख्यांनी खालच्यांना भागू शकता. बरोबर आहे. मग आता वरच्या संख्या 3 3, इकडं 2 6. मग भागा ना, काय करणार बघा, यानं भागतो वाटल्यास. 3 1 3, 3 2 6. ओके हां चला. आता आपल्याला इकडं जे भागाकारात दिसतात ना यांना इकडं गुणाकारात आणायचे आणि इकडं जे भागाकारात दिसतात ते तिकडे न्यायचे. आता मला सांगा, इकडं भागाकारात कोण आहे 3 आणि इकडं कोण आहे 5. 3 × 5 किती हो 15. हे भागाकारात 15 आहेत, ते इकडं आणायचे, ह्यांना गुणायचंय. मग 15 ने याला गुणा, 15 2 30x प्लस 15 3 45. ओके आले. हां आता तुमचं हे 3 आहे, हां हे 3 गेलेलं नाही, इंटू काय आहे याला 3 आहे, इक्वल टू आता हे किती येतं 4. भागाकारात आहे तर इकडं 2 × 2, इकडं पण किती येतं 4. मग 4 × 4 किती येते 16. काय येतंय 4 × 4 16 येते. मग काय करतो बघा आता, यानं वाटल्यास एक स्टेप वाढवत का लिहितो नंतर कट करतो. 4 × 2 हे पण गुणिले 2 आणि आतमध्ये काय 3x + 7. ओके आले. हां आता यांचा गुणाकार किती 4 2 8 8 2 16. बरोबर आहे. मग 16 जर असेल तर या 16नं काय करणार यांना गुणणार. मग गुणा. चला मग आता काय करतो बघा, 16नं गुणतो. 16 16 × 3 16 2 32 आणि आणखी 16 48 1. आता 16 × 7. जर समजा तुम्हाला 16चा पाढा येत नसेल न येऊ द्या, 7चा पाढा येतो. हां तर कोणाला गुणायचंय 16ला गुणायचंय. 7 6 42. हाचा आला, हां बोला 4. 7 1 7, 7 आणि 4 11. म्हणजे काय झालं ते 112 झालं. आता बर यानंही तुम्ही गुणून घेऊ शकता. काय
यानंही तुम्ही गुणून घेऊ शकता. बरं, मग यानं तुम्ही 3 जर गुणलं तर हे काय झालं बघा बरं तुमचं, हे 90x डायरेक्ट लिहू का, हे 90x 45 गुणिले 3, 3 मी यालाही गुणलं, 30चं 90 झालं, 3 यालाही गुणा 135 होत आहे. ओके, म्हणजे तुम्हाला जाग्यावरच ते क्लिअर होतील 135. तुम्ही व्हिडिओमध्ये क्लिअर बघा बरं, आणि तसं तुमच्या याच्यामध्ये लिहा. मी बऱ्याच स्टेप इथं हे केलेले आहेत. कसं केलेलं आहे बघा, इकडचे 15 आणले, त्या 15नं यालाही गुणलं यालाही गुणलं है ना, हे 4 होते, 4 इकडे घेऊन गेलो वरी, मग त्यांना 16 झाले, ते 4 2 8 आणि हे त्याला गुणाकारात 2, मग ते 16 झाले, 16नं मी त्याला गुणलं. आता x वाले एकीकडण्या आणि संख्या एकीकडण्या, 90x त्या 48ला इकडे आणा -48x इक्वल टू हे 135 तिकडे न्या 112 - 135. ओके, हां आता बोला बरं काय येतंय, किती x येतंय, वजाबाकी केली तर 42x येतंय का. ओके, 42x यांची वजाबाकी करावर किती येते, 35 ते 15 आणि इकडचे 8, 15 आणि 8 23 बरोबर आहे. पण कोणते 23, -23. आता तुम्ही एक डोकं लावा, याचं पुढचं उत्तर काढू नका. कसं काय, आपल्याला विचारले याची किंमत काय असेल, आपल्याला काय विचारले त्याची किंमत काय असेल. सोपं आहे, 42x ची किंमत -23 आहे, 42x ची किंमतच -23 आहे. मग डायरेक्ट ठेवा बरं, इथं इथंच ठेवू का, थोडंसं याला डिवाइड करू का, म्हणजे तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करताना आवड जाणार नाही. ओके, वर्गमुळामध्ये 2 मायनस ते हे मायनस या, आणि 42x ची किंमतच काय आहे -23, मग इथं लिहा -23. आणि चला बोला बरं, हा 2 मायनस इंटू मायनस काय +23, उत्तर काय आलं वर्गमुळात 25, आन्सर 5. डायरेक्ट आला असतं तुमचं कॅल्क्युलेशन जर हे असले असते, मायनस इंटू मायनस +23, 2 + 30 25, 25 काय आलं असतं 5 आलं असतं. म्हणजे याचं उत्तर काय आलंय 5. प्रश्न कसा होता बघा, म्हणजे काय होतं, तुम्हाला थोड्याशा बेसिक क्लिअर आणि कॅल्क्युलेशन फास्ट असले ना तर ह्या प्रश्नांना लवकर सॉल्व्ह करता येते. आणि दुसरी गोष्ट असं बघलं की घाबरायचं नाही, हा नियम डोक्यात पाहिजे सगळे, काय काय आपण कोणत्या कोणत्या पद्धती इथून मागं वापरल्यात त्यानं सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी लवकर सॉल्व्ह होतात. हा त्याच्यामुळं याला सोडायचं नाही, आलं लक्षात. चला, हां 1 तास व्हायलाय बघा, किती झालेत 38 झालेत. तिसरं एक लेक्चर लागते का आहे की याला, म्हणजे कसं आहे कंटिन्यू 2 म्हणलं की तुम्ही पण बघत नाही आहे, आणि कंटिन्यू 2 तास बसून हे करणं थोडंसं अवघड जाते. 1.5 तास ठीक आहे ना. बघूत या आता, -1/2 याच्या डोक्यावर काय आहे 2 दिसतंय बरोबर आहे, आणि त्याच्या डोक्यावर काय आहे -2, त्याच्या डोक्यावर काय आहे -1. मग मला सांगा -1/2 याच्या डोक्यावर जे जे दिसते ना त्यांचा गुणाकार करा, 2 गुणिले -2 गुणिले -1. हे कन्सेप्ट तुमचा क्लिअर करावं लागतं, हे बेसिक अंकगणितमध्ये क्लिअर होईल. आता या इकडं -1/2 याच्या डोक्यावर किती येतंय बरं, ते 2 गुणिले -2 गुणिले. आता यांचा गुणाकार कसा करायचा असते बघा, हा संख्यांचा गुणाकार करा. काय येतो 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 1 4. ओके, 4 आला बरोबर आहे. हा आता बोला, आता तुम्हाला मायनस कुठं कुठं दिसते, इथं आहे इथं आहे. या मायनसच्या काय करायच्या जोड्या पडायच्या, या दोघांची जोडी पडली की ते गायब होतात. मग या मायनसची आणि या मायनसची जोडी पडली, गायब झालं. मला सांगा जोडी पडल्यानंतर आणखी एखादं मायनस उरलंय का कुठे, नाही. समजा हेही मायनस असतं, ह्यांची जोडी पडली, ह्याला जोडीदार आहे का, नाही आहे, मग हे उत्तरात आलं असतं, म्हणजे मायनस उत्तर आलं असतं. परंतु इथं आहे का तसं नाही. म्हणजे याचा अर्थ डोक्यावर जे संख्या आहेत ना त्यांचं उत्तर काय येतंय +4 येतंय. आता आणखी एक गोष्ट लागते, आतमध्ये कोणतीही संख्या मायनस असेल आणि याच्या डोक्यावरती जर समजा सम अंक असेल तर याचं उत्तर नेहमी धन येतं. हे पण तुम्हाला बेसिक मधलं क्लिअर करावं लागेल. काय काय मायनस संख्या असेल कंसाच्या आतमध्ये आणि त्याचा घात जो असतो तो सम असेल तर उत्तर नेहमी धन येतं, आणि जर घात विषम असेल तर उत्तर नेहमी काय येतं ऋण येतं. काय उत्तर यायचं ते येईल, परंतु ते काय येणार धन येणार. विषम असतं तर ऋण आलं असतं. चला मग आपलं कसं इथं सम, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे धन येणार आहे. मग असा जर असेल तर तुम्ही म्हणू शकता 1चा चौथा घात 2चा बी चौथा घात. मग आता सांगा 1चा चौथा घात 1 आणि 2चा चौथा घात काय असतो 16. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 1/16. उत्तर काय आलं 1/16 आले. चला नेक्स्ट,
आणखी या नियमावरचे बरेच राहिलेत बघा. चला कितवा आहे 40वा, त्याच्यानंतर मग ओके. हां चला आता काय करणार बघा बरं. तुम्हाला विचारलंय याची किंमत काय. एकदम भारी प्रश्न आहे बघा, घाबरायचं नाही अरे, बिलकुल घाबरायचं नाही. तुम्हाला मी बेसिकमध्ये सांगितलं होतं काय, समजा जर हे असं असेल, एक्सच्या डोक्यावर इथं समजा 3 आहे, इथं 5 आहे, ह्याला कसं लिहायचं. एक्स लिहून घ्या, घेतला. जो तांब्यात असतो तो खाली लिहायचा आणि जो इथं असतो तो वरी लिहायचा. बरोबर आहे. यस आले. मग हा कन्सेप्ट तुमचा इकडं लागतो. कसा लागतो बघा. आता इथं तांब्यात किती आहे, 5 आहे. बरोबर आहे. आणि एक्सच्या डोक्यावर काय आहे, -3/5 आहे. बघा आता काय करतो मी, हा याला असंही लिहू शकता. कसं, एक स्टेप बघा. एक्स हे जे काय असेल ना ते 1/5 लिहायचं आणि इथं जे असेल त्याचा याच्या वरती लिहा किंवा एक्सच्या डोक्यावर लिहा, कुठेही लिहा चालतंय. म्हणजे असं लिहू शकता. मग मी थोडंसं याला तसं करतो. एक्सच्या डोक्यावर पहिले 1/5 लिहितो. ते कोणतं 5, हे तांब्यातलं 5. याच्या डोक्यावर आणखी हे लिहिणार कोणतं, आतमधलं -3/5. जसं इथं लिहिलं ना, इथं जे असेल तो याच्या डोक्यावर लिहायचा. ओके, हे बेसिकमध्ये सांगलेलं आहे बघा. तरी तुम्हाला हे जर हे बघायचे असतील तर हे लसावी मसावीमध्ये घातांकित संख्यांचा लसावी त्या भागामध्ये आहे बघा. ओके, हे झालं. त्याच्या डोक्यावर पुन्हा कोण आहे, 5/3 आहे. त्याच्या डोक्यावर कोण आहे, आणखी 5 आहे. हे असे आहेत बघा. ओके, मग आता आपल्याला काढायचंय एक्सच्या डोक्यावर घाताचा घात, घाताचा घात, घाताचा घात, घाताचा घात. तुम्हाला फक्त हे मांडता आलं पाहिजे होतं. तांब्यात किती आहे ना, त्याला तांब्याला कसं मांडायचं एवढं मांडता आलं असतं तर हे सोपं होतं. आता घाताचा घात, घाताचा घात सगळ्यांचं काय करणार, गुणाकार. 1/5 गुणिले -3/5 गुणिले 5/3 गुणिले 5. चला कोण कोण कटतंय, हे 5 हे 5 कटले, हे 5 हे 5 कटले, हे 3 हे 3 कटले, म्हणजे एक्सच्या डोक्यावर -1. आता एक लास्टला आपल्याला नियम आहे तो सांगतो इथं बघा. हे क्लिअर झालं ना. ओके, आता एक लास्टला आपल्याला एक नियम आहे. तो नियम काय आहे, समजा जर असा असेल एक्सच्या डोक्यावर 4, याला जर मी खाली घेऊन गेलो ना तर हे चिन्ह बदलतंय. आता हे प्रश्न असे विचारलेत की ते कुठे मांडावं नेमकं कळत नव्हतं मग आपल्याला. मग आपण इथं सिक्वेन्सनं मांडून टाकलेत. ओके, मग ते काही गोष्टी पुढच्या लागायल्यात त्याला. चला, एक्सच्या डोक्यावर 4 असेल तर 1 असं लिहिणार. समजा एक्सच्या डोक्यावर -4 असेल तर काय करणार, 1 एक्सच्या डोक्यावर +4 आले. समजा 1 पीच्या डोक्यावर 5 असेल तर याला काय लिहिणार, पीच्या डोक्यावर वरी नेणार -5. म्हणजे काय, त्याला खालचं वरी जर नेलं ना तर तुम्ही काय होणार, या घातांकाचं चिन्ह बदलणार. ओके, तर हाच तुमचा नियम इथं लागतो. एक्सचा -1 हाय का पर्याय नाही. मग यालाच काय लिहिणार, 1/एक्सचा +1 आणि एक्सचा 1 लिहित नसतो. म्हणजेच काय आलं उत्तर आपलं, 1/x आलं. म्हणजेच उत्तर काय आलं लास्ट, 1/x आलंय. तर 1/x वालं करेक्ट आहे. ओके, म्हणजे तुम्हाला काय करायचं होतं, घाताचा घात, घाताचा घात, घाताचा घात, घाताचा घात हे घेत 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 पुढे जायचं होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट. नियम किती राहिलेत बघा. ह्या नियमावर भरपूर आहेत कारण ते हे प्रश्न जे आहेत ना हे पूर्ण IBPSचे प्रश्न आहेत बघा हे. ओके, चला या आता. हे झाला आपला, हे चालू आहे. हां, या आता आणखी 2 घेऊत वाटल्यास आणि तिसरं लेक्चर एक बनवतो. ओके, कारण याच्यावरती कसं होतंय, जास्त वेळ होईल लेक्चर ते, म्हणून म्हणतोय. चला या आता. 5च्या डोक्यावर 1/4 आणि इकडं हे असं दिसतंय बघा. ओके, आणि याची किंमत विचारली. पाहता काळजीपूर्वक. या इकडं 5च्या डोक्यावर 1/4 गुणिले या 25ला 125ला काय लिहिता, 5चा घन आणि त्याच्या डोक्यावर काय आहे, 0.25. ओके, इकडं चिन्ह नाही द्यायचं, बरोबरीचं असं देऊत. ओके, 5च्या डोक्यावर 1/4 गुणिले 5च्या डोक्यावर यांचा गुणाकार 3 गुणिले 0.25. बरोबर आहे. मग मला सांगा संख्या कोण दिसतंय, 25. संख्या कोण दिसतंय, 3. मग 25 आणि 3चा गुणाकार करा, काय आला 75. काय आला 75. मग 75 आलाय. आता संख्या मोजावर किती संख्या सोडून दशांश आहे, 1 2. मग इकडून 2 संख्या सोडून दशांश द्या, काय आला
0.75 बरोबर आहे. आता दुसरी एक गोष्ट 0.75ला तुम्ही काय लिहू शकता बघा बरं. 0.75 आता खाली काय नाही म्हणजे काय 1 असतो. मला याचा दशांश काढून टाकायचा आहे तर काय करू, वरी किती संख्या सोडून दशांश 2, मग खाली 2 शून्य वाढवा. खाली किती वाढवा 2 शून्य वाढवा. मग बोला बरं 25 त्रिक 75 25 4 100 म्हणजे उत्तर काय आलं 3/4. म्हणजे याच्या जागी तुम्ही काय ठेवू शकता 3/4. मग आता पाया समान आहे घातांकाची काय करणार बेरीज 1 + 4 3/4. आता तुम्हाला माहित आहे तुमचा छेद कसा सारखा, मग वरच्यांची करा बेरीज ती काय आली 4 4 4 कटले 5च्या डोक्यावर 1 म्हणजे उत्तर काय आलं 5. उत्तर काय आलं 5. कळालं. म्हणजे बारीक सारीक गोष्टी खूप लागताय बघा. त्या बारीक सारीक गोष्टी जर आपल्या थोड्याशा क्लिअर झाल्या ना तर हे बाकीचे कन्सेप्ट तुम्हाला माहीत असले की त्या बारीक सारीक गोष्टींमुळे काम अडत नाही आपलं. जसं हे झालं, त्याच्यानंतर हे छेद समान आहे, मग बेरीज तर करायची यांची छेद समान आहे, लिहिला 4 वरच्यांची बेरीज 4 4 1 4 4 1 4 मग 1च आलं त्याचं उत्तर 5च्या डोक्यावर 1 म्हणजे काय 5 आलं. त्याच्यामुळं थोडंसं हे बेसिकवालं क्लिअर पाहिजे, दुसरं काहीच नाही. आणि चला या आता हे बघा बघलं की कसं होतंय आपल्याला कसं वाटतं हे 42 क्वेश्चन कंप्लीट करूत म्हणजे राहतात किती 30 राहतात एका लेक्चरमध्ये. मग पुढचे 30 कंप्लीट करून टाकूत. ओके. आणि थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे पण क्वेश्चन आहेत आता खाली. आता मला सांगा हे तुम्हाला जे दिसतंय हे तुम्हाला आताच म्हणलो मी कसं लिहायचं. समजा जर इथं 6 असेल आतमध्ये 5 असेल तर काय लिहिणार 5च्या डोक्यावर 1/6 लिहिणार. जो तांब्यात दिसतो तो खाली लिहायचा आणि काहीच नाही ना इथं म्हणजे 1 असते तो वरी लिहायचा. कळालं. ओके. चला आता बघा काय काय होतं याच्यात. तुम्हाला 5च्या डोक्यावर काय दिसतंय 9 तसंच ठेवा. याच्या डोक्यावर काय लिहायचं तांब्यात किती आहे 6 त्याला लिहा 1/6. तांब्यात किती आहे 3 त्याला लिहा 1/3 त्याच्या डोक्यावर. आणि या सगळ्यांच्या डोक्यावर कोण आहे 4 ते लिहा 4. लिहिलं. तुम्हाला जर बघितलं तर सेम पुढं आहे. कसं थोडंसं मागं पुढं आहे फक्त संख्या. 5च्या डोक्यावर कोण दिसतंय 9. इथं तांब्यात किती आहे 3 त्याला लिहा 1/3. तांब्यात किती दिसतंय 6 त्याला लिहा 1/6. तांब्यात किती दिसतंय तांब्यात संपले चला 4 आहेत तसेच लिहा. ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता बरं. कसं काय 5च्या डोक्यावर 9 गुणिले 1/6 गुणिले 1/3 गुणिले 4 हे तांब्यात नाही आहे ना मग आहे तसंच घ्यायचं. गुणिले इथं पण करू शकता काय 5च्या डोक्यावर 9 आहे ना तर 9 गुणिले 1/3 1/6 गुणिले 4 असंही करू शकता म्हणजे ही स्टेप वाचवू शकता. ओके. आता लास्ट वाला 5च्या डोक्यावर 9 गुणिले 1/6 गुणिले 1/3 गुणिले 4 गुणिले 5च्या डोक्यावर 9 गुणिले 1/3 गुणिले 1/6 गुणिले 4. आता यांचा तुम्हाला इथल्या इथं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला फायनल आन्सर काढता यावा. 3 1 3 3 त्रिक 9 3 2 6 3 1 3. ओके. पुढे 2 1 2 2 2 4 म्हणजे इकडं जर बघितलं तर 5च्या डोक्यावर 2च आले. गुणिले इकडं बघूत पेन दुसरा घेऊत काय 3 1 3 3 त्रिक 9 3 2 6 3 1 3 2 1 2 2 2 4 म्हणजे इथं पण काय आले 2 आले. आणि चला बोला पाया समान आहे वरच्याची करा बेरीज. काय पाया समान आहे वरच्याची करा बेरीज. ती बेरीज किती आली 4 आली. ओके. मग आता सांगा ह्याला सॉल्व केलेलं आहे का तसंच दिसते 5चा चौथा घात तसंच दिसते म्हणजे उत्तर काय आलं 5चा चौथा घात. आलं लक्षात. ओके. तर मित्रांनो इथं आपण काय करू याला थांबवूत कारण आणखी 30 क्वेश्चन आहेत ना मग त्याला आणखी एक लेक्चर कव्हर करूत म्हणजे एकाच याच्यामध्ये 2 घंटे होतात ते 2 घंटे थोडंसं हे होतं म्हणून आपण काय करूत ह्याला 1 तास आणखी देऊत. एका तासामध्ये तुमचे आता राहिलेत कोणते एकदा ऑब्झर्व करू शकता. हे बघा हे या अशा पद्धतीचे हे बघा हे या पद्धतीचे हे जे प्रश्न आहेत ना हे असे फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे बघा हे ओके. हे प्रश्न आपण पुढच्या याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचे हे आहेत असे 2 प्रश्न टाकलेत कोणते हे वाले. यांच्यामुळे ना तुम्हाला इथून मागे TCSचे जे प्रश्न आहेत रियालिटी ती ही आहे म्हणजे
आपल्याला हे असे नव्हतेच. इथून मागचे जे आहेत ना ते थोडे बहुत मिळते जुळते असायचे, एखादी स्टेप कमी असायची. हे प्रश्न आपल्याला महत्वाचे. मग पुढच्या लेक्चरला आपल्याला 43 पासून पुढे कव्हर करायचं आहे. आलं लक्षात? चला तर मागचं लेक्चर हे पण लेक्चर पूर्ण क्लिअर करा आणि नंतरच तिसऱ्या लेक्चरला या. घातांकाचा तिसऱ्या लेक्चरचा भाग बघू. ओके, टोटल आपल्याला 72 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यापैकी 42 आपण केलेत, राहिलेत आपले 30 क्वेश्चन. ओके, पुढचा 1 तास लागणार आहे. तोपर्यंत काय करा, मागचं क्लिअर करा, हे पण क्लिअर करा आणि लागलीच तुम्हाला आणखी थोड्याच वेळामध्ये तुमचं हे झाल्यानंतर मी तुम्हाला काय करणार आहे की तिसरं एक लेक्चर रेकॉर्ड करेन. ओके, धन्यवाद.